म्हणतात की राजा वरेण्य, कर्मयोगाची आवश्यकता ही सगळ्यात प्रथम आहे. आणि कर्मयोगाची आवश्यकता ज्यावेळेस प्रतिपादन करत होते भगवान गणेश, त्यावेळेस राजा वरेण्य हा प्रश्न विचारतो की दोन्हीपैकी श्रेष्ठ कुठले. गणपती म्हणतात की कर्मयोग हा संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आता पूर्वजन्माच्या पुण्याईमुळं, पूर्वजन्माच्या संस्कारांमुळं ज्यांचं कर्मामध्ये मन नाही, अशा सर्वसंग परित्यागी महात्म्यांसाठी संन्यास आहे. अशा सर्वसंग परित्यागी महात्म्यासाठी मूळतः अहंब्रह्मास्मी किंवा तत्वमसी या महावाक्यांचा विचार करण्याची पद्धत आहे. क्रमाक्रमाने जाऊनच आपल्याला ती स्थिती प्राप्त होऊ शकते. भगवान गणपती इथं कर्माचा त्याग केल्यानंतर काय हानी होते याचं वर्णन करतात. जर अंतःकरणाचा मळ दूर झालेला नसेल, अंतःकरणाची अनैकाग्रता नष्ट झालेली नसेल, एकाग्रता नाही अनैकाग्रता अर्थात चंचलता नष्ट झालेली नसेल, आणि ह्याच अवस्थेमध्ये जर कर्माचा उपासनेचा जर त्याग केला तर संन्यास घेऊन सुद्धा त्या महात्म्याचं, त्या जीवाचं पतनच होतं, ह्याचं प्रतिपादन गणपती करतात. पुढं भरपूर लोकांना हे पटत नाही. आता काल मी काय म्हणलं होतं की सुशिक्षित लोक योगाचे कोर्स करतात, वेदांताचे कोर्स. आता जिथे मी राहायला आहे तर ऋषिकेश क्षेत्री योगाचं फार फार मोठा, आता त्याला प्रस्थ म्हणावं, बाजार म्हणावा, काय म्हणावं हा एक प्रश्न आहे. पण तिथूनच सगळ्यांना डिग्र्या वाटल्या जातात. तर फॉरेनर लोक तर सोडा, ते तर अज्ञानी आहेत, पण आपल्यातलेही लोक हेच म्हणतात भक्ती वगैरे हे सर्वसामान्यांचं, भोळ्या भावड्यांचं साधन आहे. आम्ही योग करणार, आम्ही कुंडलिनी जागरण करणार, आम्ही तंत्राची साधना करणार. भगवान गणपती हेच इथं सांगतायत राजा वरेण्याला की ही जी क्रमाने साधना आहे, ह्या साधनेमध्ये जे पापी किंवा अभाग्यवान लोक आहेत त्यांची श्रद्धा ह्या साधनेमध्ये होत नाही. गणपती म्हणतात ये चैव नानुतिष्ठन्ति त्वशुभा हतचेतसः ईर्ष्यमाणान् महामूढान् नष्टांस्तान् विद्धि मे रिपून्. गणपती म्हणतात की ज्यांचं भाग्य कमी आहे, ज्यांचे पुण्य उदित झालेले नाहीत, अशा मूढ लोकांना साधनेमध्ये, ह्या पारंपरिक साधनेमध्ये तथ्य वाटत नाही. आता हे का वाटतं, वेदांताकडं आणि योगाकडं का ओढ येते, ह्याचं कारण आहे त्याच्यामध्ये त्यांना सहजता आणि सोपेपणा वाटतो. कर्मकांडाची कुठलेच नियम नाही, सरळ वेदांताचं चिंतन करा. योगामध्ये, योग साधनेमध्ये सुद्धा यम नियमामध्ये शौचाचं स्थान आहे. शौचाचं ही एक क्रम आहे, लक्षात घ्या. कोणीही साक्षात्काराच्या चर्चा करून भगवंताचा साक्षात्कार करू शकत नाही. गणेश गीतेचं जे आपण प्रकरण बघतो आहोत ते प्रकरण भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी याचं साक्षात साधन सांगणारे हे प्रकरण आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा उहापोह आहे. तर क्रम असा आहे, अगोदर शौचाचार, आधी शौचाचार. किती पवित्र राहावं, कसं, कुठल्या गोष्टींचा विवेक ठेवावा हे जास्त पहिल्यांदा गरजेचं आहे. आता आपल्याला सुशिक्षित बनवणारे लोक जेवण झालं की हात सुद्धा धुत नाहीत, पुसून काढतात. इतकं सामान्य लॉजिक आहे, पुसून काढून सगळे बॅक्टेरिया कसे जातील बरं, पण त्यांना ते लक्ष देत नाही. आणि मग वेदांताच्या प्रवचनामध्ये येऊन बसतात आणि मग तत्वमसी ब्रह्मास्मीचा महावाक्यांचा उपदेश ऐकतात. सगळ्यात पहिल्यांदा शौचाचार, त्याच्यानंतर शिष्टाचार. कुठं कसं वागावं ह्याचा सुद्धा विवेक पाहिजे. आधी शौचाचार, नंतर शिष्टाचार. किती जरी शिष्टाचार असला आणि लोकांवर दया करता आली नाही, लोकांशी प्रेमाचा व्यवहार करता आला नाही, तर तो शुष्क राहतो. म्हणून आपण म्हणतो ना खूप शिष्ट आहे,
खूप शिष्ट आहे म्हणजे काय, नुसताच कडक आहे, त्याला माणुसकी नावाची चीज नाही. म्हणून शौचाचार, शिष्टाचार आणि पुढे सदाचार आवश्यक. तुम्हाला गणेश पुराण, मुद्गल पुराण, शिवपुराण, महाभारत, भागवत सगळ्या पुराणांमध्ये तुम्हाला एक श्लोक मिळेल, दयया सर्वभूतेषु संतुष्टो येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्या च तुष्यत्याशु जगत्पती. फक्त 3 गोष्टींचं आचरण जर केलं तर भगवंताची प्राप्ती शीघ्र होते. तुम्हाला मी ते प्रमाण सांगतोय जे तुम्हाला सगळ्या पुराणांमध्ये मिळेल. अर्थात तुमचं इष्ट कुठलंही असो, तुम्हाला त्याची प्राप्ती करण्यासाठी मुख्यतः 3 साधनं आहेत. काय? सगळ्यात पहिल्यांदा दयया सर्वभूतेषु, भूतांवर दया. एकाही मनुष्याच्या प्रती जर आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष भाव असेल तर आत्मसाक्षात्कार, भगवंताची प्राप्ती, समाधी ह्या तर गोष्टी दूरच आहेत. मनाची साधी शांती सुद्धा मिळू शकत नाही, सामान्य ध्यान सुद्धा लागू शकत नाही. आता विविध ग्रंथातले संदर्भातले प्रमाण देत बसलो तर वेळ फार लागेल, पण ही गोष्ट फार मार्मिक आहे की एकाही मनुष्याच्या प्रती जर आपल्या अंतःकरणात जर द्वेष असेल तर सामान्य ध्यानही लागू शकत नाही. लोकांना ध्यान काय आणि मनोव्यापार काय, मनोराज्य काय यातला फरक कळत नाही. मनोराज्य करणे म्हणजे ध्यान करणे नव्हे. संत, विदर्भातले महान संत माधुरी द्वैताचार्य गुलाबराव महाराज फार मार्मिक गोष्ट ठेवतात. आता तुम्हाला पटेल की नाही ह्याची परवा, ह्याचा विशेष विचार करण्यापेक्षा आपल्याला काय चांगलं वाटतं हे ऐकण्यापेक्षा काय कशाने आपलं चांगलं होईल ह्याची मीमांसा आपल्याला करायची. संत श्री गुलाबराव महाराज म्हणतात की अशुद्ध चित्त जर एकाग्र करायला लागले तर त्याने विकारच वाढतात. लक्षात आलं का? अशुद्ध चित्त जर एकाग्र करण्याचा प्रयत्न जर केला तर विकारांचीच वृद्धी होते. म्हणून वर्षानुवर्ष ध्यान करणाऱ्या लोकांचा सुद्धा तापटपणा गेलेला दिसत नाही. वर्षानुवर्ष, आणि म्हणजे ध्यानाचे, योगाचे, वेदांताचे एवढे कोर्सेस आणि एवढी साधना, एवढी प्रवचन, एवढे वाचन, एवढे माळा जप एवढं करून सुद्धा लोकांचा लोभ गेलेला दिसत नाही. का? चित्ताची शुद्धी नाही. अशुद्ध चित्त जर एकाग्र झालं तर ते विकारांवरच एकाग्र होणार. म्हणून निर्गुण ध्यानाची जी कठीणता आहे ती सुद्धा आपल्याला उद्याच्या प्रसंगात येणारच आहे. तर एकाग्र करायचे तर जास्तीत जास्त सगुण भगवंतावर करावं. गणपती म्हणतात की जे परंपरेने साधन आहे त्याच्यावर विश्वास राहत नाही लोकांचा. तर अगोदर शौचाचार, पुढे शिष्टाचार, नंतर सदाचार आणि शेवटी साक्षात्कार. मंगलमूर्ती मोरया. उठल्या सुरुवातीला साक्षात्कार गप्पा मारून जमत नसतात, क्रमाने जाणं आवश्यक. गणपती म्हणतात की राजा, हा जो उपदेश आहे, हा जो विचार आहे, हा जो क्रम आहे, मूर्ख लोक ह्याच्यावर श्रद्धा ठेवू शकत नाही. आता शिक्षित असणाऱ्या लोकांना सुद्धा समर्थांनी दासबोधामध्ये काय शब्द वापरलाय? आपण सगळे बहुश्रुत श्रोते आहात, पडत मूर्ख शब्द वापरलाय. तो इथं फिट बसतो. सांगायचं तात्पर्य काय? परंपरेने साधन असावं, क्रमाने साधन असावं. आता अंतःकरणामधल्या कामना शांत झाले पाहिजेत. अंतःकरणामधल्या कामना शांत झाल्याशिवाय भगवंताची गोडी आपल्याला कशी लागेल? आणि कुठल्याही गोष्टीची गोडी लागल्याशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत नाही.
एखाद्या जीवनाचं, भौतिक जीवनाचं जरी मोठं महान ध्येय असेल तर त्याची गोडी लागून त्याच्या पाठीमागे झपाटून जाण्याची गरज असते, त्यावेळेस त्या ध्येयाची प्राप्ती होते, अन्यथा त्या लक्ष्याची प्राप्ती होत नाही. भौतिक गोष्टींमध्ये सुद्धा बघतो तर परमात्मा साक्षात्कार गोडी लागल्याशिवाय कसा होईल? आणि परमात्म्याची जर गोडी लागायची असेल तर अगोदर संसारातली गोडी कमी झाली पाहिजे. ती कशी होणार? ह्याला गणपती इथं कामजय असं म्हणतात. काम शब्दाचा सरळ अर्थ आहे कामना. मला धन हवंय, मला प्रसिद्धी हवीये, मला गाडी बंगला, विविध वस्तूंची इच्छा, ह्याचं सरळ नाव आहे कामना. गणपती म्हणतात ह्या कामनेचा जय, ह्या कामनेचं दहन आवश्यक आहे. आता कसं आवश्यक आहे ते करणार कसं, त्याचा क्रम काय, त्याची पद्धती काय? नुसतं सांगून तर होत नाही, सांगणाऱ्यांचंच होत नाही तर ऐकणाऱ्यांचं कसं होईल? त्याचा एक क्रम आहे, त्याची एक पद्धती आहे. एक लक्षात घ्या, अगोदर गीतेतलाही क्रम सांगतो, संकल्प होतो आणि नंतर कामना होते. संकल्प शब्दाचा तो अर्थ नाहीये जो आपण सामान्यतः घेतो. सामान्यतः जो आपण संकल्प शब्दाचा अर्थ घेतो तो कामनेनंतरच होतो. अगोदर एखादी गोष्ट आवडते, एखादी कामना मनात येते आणि नंतर त्याची प्राप्तीची इच्छा होते. तर कुठलीही गोष्ट बघितली की त्यामध्ये समीचीनत्वधी म्हणजे त्याच्यामध्ये उत्कृष्टत्वाची भावना जर निर्माण झाली तर दुसऱ्या क्षणी आपल्या मनात मध्ये इच्छा होते की ती मला प्राप्त झाली पाहिजे. एखादं रत्न पडलं आहे, एखादं रत्न जर पडलेलं आहे तर त्या रत्नाला बघून रत्न किती छान आहे ही भावना माझ्या मनामध्ये उत्पन्न होते आणि दुसऱ्या क्षणामध्ये माझ्या मनात येतं की ते मला मिळालं पाहिजे. आणि जर एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये ते समोर पडलेलं आहे पण ते जर चांगलं आहे अशी भावना जर उठली नाही तर ते मला पाहिजे ही भावनाच उठत नाही, अर्थात त्याच्या प्राप्तीची कामनाच होत नाही. भौतिक वस्तूंमध्ये उत्तमतेचं दर्शन झालं की आपल्या मनामध्ये कामना उत्पन्न होते. आणि म्हणून कुठलीही गोष्ट, तर हे बघा आता चांगल्या गोष्टी आहेत, चांगली गोष्ट समोर दिसल्यानंतर ती हवीशी वाटणार, मग त्यावेळेस त्याचा मोह कसा आवरायचा? धन कोणाला नकोय? सगळ्यांनाच हवंय. संपत्ती, प्रसिद्धी, भौतिक वस्तू, उन्नती कोणाला नकोय? सगळ्यांनाच हवी. तर त्यावेळी ती मला पाहिजे हे माझ्या मनात उठणार. तत्क्षणी त्याला कसं रोखायचं? एखादी गोष्ट संसारातली जर आपण बघितली, आता इथं याचं रहस्य, मोठ्या लोकांची ही सवय असते की ते सार सांगून देतात. गणपतींनी उघडलेलं नाही पण संतांच्या वाणीतनं ते विस्तृत झालेलं आहे, त्याचा विचार झालेला आहे, त्याची मीमांसा झालेली आहे. जर एखादी गोष्ट मला खूप आवडत असेल तर त्याची तुलना भगवंताशी केली पाहिजे. मला एखाद्या गोष्टीचा खूप आवड आहे, मला त्याचा मोह आहे, मी त्या गोष्टीला आवरू शकत नाही, पण त्याच गोष्टीची जर तुलना मोरयाशी केली, अर्थात मला संपत्तीचा खूप मोह आहे पण ही संपत्ती किती जरी चांगली असली तरी माझ्या भगवंतापेक्षा उत्कृष्ट नाही, हा जर विचार केला तर त्या गोष्टीचा मोह होत नाही आणि कामनेचं दहन होत. आणि म्हणून भगवंताशी प्रेम, भगवंताची आसक्ती, सुरुवातीलाच अनासक्त व्हायचा प्रयत्न नाही करायचा. आसक्ती प्रत्येकाच्या मनात असते, त्या आसक्तीचा मार्ग बदलण्याची गरज आहे. आसक्तीचा जी भौतिक पदार्थांविषयी आहे तीच आसक्ती भगवंताशी लावली की त्यानंतर आपलं साधन सुरळीत होतं. गणपती पुढं राजा वरेण्याला सांगतात, राजन
कामनेचं दमन असं करावं. निष्काम भावनेने जर कर्म केलं तर एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे की ते निष्काम कर्माचं साधन तुम्हाला त्याच स्थितीला पोचवून नेतं ज्या स्थितीला सर्वसंग परित्यागी महात्मा पोहोचतात. गीतेमध्ये ह्याचा विचार आला. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिताजनकादया इत्यादी जसं आपण आता विचार केला. बर, मनाला कसं नियंत्रण करावं? काल आपण बघितलं की राजा वरेण्याने गणपतीला प्रश्न विचारलाय, भगवान गणेशा मला त्या दिव्य योगाचं तू वर्णन कर. आता इथं भगवान गणपती साक्षात साधनेचं वर्णन करतायत की जर नेमका मनोजय करायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल. गणपती म्हणतात की एकांतामध्ये जाऊन साधन प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. साधन कसं करणार? गीतेमध्ये सुद्धा हा विचार आला. मी काल सुद्धा म्हणलो की गीता, गणेश गीता जवळजवळ साम्य आहे, पण काही सूक्ष्म गोष्टींचं साक्षात साधनांचं वर्णन जे गणेश गीतेमध्ये आहे ते भगवद्गीतेमध्ये मिळत नाही. आता पुढं जे वर्णन येणार आहे प्राणायामादिकांचं, ते साक्षात वर्णन गीतेच्या मूळ श्लोकात आपल्याला सापडत नाही. भाष्य, टीका यांचा अभ्यास करावा लागतो. तर इथं भगवान गणपती सांगतायत की आपल्याला एकांतामध्ये जाऊन साधन प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. आता साधन प्रारंभ करण्याची आवश्यकता म्हणजे काय? यम नियमांचं पालन हे अष्टांग योगामध्ये आवश्यक मानले. समाधीची स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा यम नियमांचा त्याग सांगितलेला नाही. त्याला पतंजली म्हणतात सार्वभौमा महाव्रतम. अर्थात समाधीची अवस्था प्राप्त झाल्यावर सुद्धा यम नियमांचा त्याग नाही. हे बघा, काही काळापर्यंत आपण आपल्या विवेकाने, आपण आपल्या संयमाने दुर्विचारांपासून दूर राहू शकतो, वासनेपासून दूर राहू शकतो. पण वासनेचं पूर्ण दहन, दुष्ट विचारांचं पूर्ण दहन कधी होतं? तर गीता आणि गणेश गीता दोन्ही, भगवद्गीता आणि गणेश गीता दोन्ही एकच त्यामध्ये सांगतात, परंदृष्ट्वा निवर्तते. त्या परमतत्वाचं दर्शन झाल्यानंतर त्याचं पूर्ण दहन होतं. अर्थात परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला आपल्या विवेकाने त्याचं शमदमांचं आचरण करायचंय आणि परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर, आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर त्याचं स्वतःच उपशमन होतं. गणपती म्हणतात की यम नियमांचं पालन करून एकांतामध्ये आसन स्थिर करण्याची आवश्यकता आहे. आता इथं मुळात जास्त विस्तृत गोष्टी दिलेल्या नाहीत, पण आपल्या कामाच्या आहेत म्हणून मी त्याचा विचार, त्याचं चिंतन करण्याचा मला मोह आवरत नाही. आसन जय करणे म्हणजे थोडक्यात 3-3.5 घंटे न हालता डोलता एका अवस्थेमध्ये बसणे याला म्हणतात आसनजय. योगामध्ये 84 प्रकारची आसनं सांगितलेली आहेत. आज जी आसनं होतात ती सामान्यतः शारीरिक स्वास्थ्याच्या उपयोगासाठी होणारी आसनं होतात. शारीरिक स्वास्थ्याच्या उपयोगासाठी कुठलं आसन, कुठलं प्राणायाम ह्याचं आपल्याला काही इथं चिंतन करायचं नाही. इथला आपला विषय की परमतत्वाची, आत्मतत्वाची प्राप्ती करण्यासाठी जे साधन उपयुक्त आहेत त्याचाच आपल्याला फक्त इथं विचार करायचा. तर 84 प्रकारच्या आसनामध्ये सुद्धा 5 आसनं विशेष सांगितले देवी भागवतामध्ये. देवी गीतेमध्ये आपण आमच्या पूज्य गुरुदेवांच्या मुखातनं ती ऐकलेली असणार. त्यामध्येही एक गोष्ट अजून स्पष्ट करतो, सुखासन हे आसन नाही. सुखासन हे आसन नाही आणि मांडी घालण्याचं नावच आसन आहे. खुर्चीवर बसण्याचं नाव आसन नाही. स्थिर सुखम आसनम या सूत्रावर व्यासांनी भाष्य करताना स्वस्तिकासन, भद्रासन, वज्रासन इत्यादी योगातल्या सांगितलेल्या आसनांचं वर्णन केलंय. स्थिर सुखम आसनम या सूत्राचा सरळ अर्थ आहे 84 आसनापैकी तुम्हाला जे सोपं वाटतं त्या आसनाचं तुम्ही अवलंबन घ्या. साधना करायची आहे, भगवंताची प्राप्ती करायची आहे, तर
थोडं कठीण जरी वाटलं तरी आपल्याला श्रवण करून त्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार आपला झाला पाहिजे. तर आसन स्थिर करावं, न हलता डुलता आपल्याला बसता आलं पाहिजे. आसनाची स्थिरता ही खूप आवश्यक आहे. त्यानंतर गणपती सांगतात प्राणायाम. प्राणायाम साधकाला रोज करणं हे उत्तम नाही तर हे अनिवार्य आहे. बघा, मनाचा आणि श्वासाचा हा परस्पर संबंध आहे. जर तुम्हाला अत्यंत राग आला तर तुम्ही तुमच्या श्वासाची परीक्षा घेऊन बघा, श्वास सुद्धा जोरात यायला जायला लागतो. होतो की नाही? तुम्हाला खूप राग आलाय आणि श्वास एकदम संथपणे चालू, असं कधी होतं का? अर्थात जर मन बिघडलं तर श्वासाचीही गती बिघडते, आणि जर श्वासाची गती बिघडली तर मनही बिघडतं. म्हणून दोन, आणि ह्यालाच योगाची हीच पद्धती आहे. मनाला नियंत्रित करून श्वासाला नियंत्रित करणे याचं नाव राजयोग आहे, आणि श्वासाला नियंत्रित करून मनाला नियंत्रित करणे याचंच नाव हठयोग आहे. तर प्राणायाम साधकासाठी अनिवार्य आहे. आता इथं भगवान गणेशांनी 12 मात्रा, 24 मात्रा, 36 मात्रा इत्यादी विविध मात्रेनुसार प्राणायामाचं वर्णन केलंय. सामान्यतः सांगतो, पूरक, कुंभक, रेचक अर्थात श्वास घेणे, श्वास रोखणे आणि श्वास सोडणे हे प्राणायामाचं सामान्य स्वरूप आहे. आता ते किती किती मात्रेत घ्यावं ह्याचं तुम्हाला सामान्य सांगतो. ह्या गोष्टी खरं पाहायला गेल्या तर नुसतं श्रवण करून होत नाहीत, लिहून मनन करण्याच्या हे तत्व आहे, हे चिंतन आहे, ह्या गोष्टी आहेत. जितक्या मात्रेमध्ये श्वास घेतला त्याच्या चौपट रोखणे आणि त्याच्या दुप्पट सोडणे. अर्थात जर 1 सेकंद आपण श्वास घेतला तर 4 सेकंद रोखणे आणि 2 सेकंद सोडणे. लक्षात आलं? क्रम काय? 1 4 2 तुमच्या भाषेत सांगतो. 1 सेकंद जर घेतला तर 4 सेकंद रोखणे, 2 सेकंदात सोडणे. आता सगर्भ प्राणायाम, अगर्भ प्राणायाम इत्यादी सुद्धा विचार आहे. एवढंच आहे की सगर्भ प्राणायाम विशेष लवकर तुम्हाला सिद्धी किंवा अनुभूती देऊ शकतो. सगर्भ प्राणायाम म्हणजे काय? मंत्राच्या आणि आपल्या इष्टदेवतेच्या ध्यानासोबत केलेला प्राणायाम सगर्भ प्राणायाम असतो. ठीक आहे? मंगलमूर्ती मोरया एकदा म्हणून श्वास घेतला, 4दा मंगलमूर्ती मोरया म्हणून श्वास रोखला आणि 2दा म्हणून श्वास सोडला. म्हणून म्हणजे तोंड उघडायचं नाही, मनातल्या मनात. लक्षात आलं? मंगलमूर्तीचं ध्यान करत करत केलेला प्राणायाम हा सगर्भ प्राणायाम आहे. बघा, भगवंताचं ध्यान करून जो योगाभ्यास करतो ना त्याला इतकं शीघ्र आणि विघ्न रहित त्याची साधन यात्रा चालते. हे अप्रतिम, अगदी सरळ. अर्जुन गीतेमध्ये प्रश्न विचारतो भगवंताला, त्याची मीमांसा संक्षिप्तपणे गणेश गीतेत सुद्धा आली आहे की अव्यक्ताची उपासना करणारा अर्थात निर्गुण आणि सगुणाची उपासना करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ कोण? भगवंत अगोदर सांगतात सगुण भक्त श्रेष्ठ आहे. अर्जुन म्हणतो की निर्गुण भक्ताला विशेष काय मिळतं? एवढी कठोर साधना तर करतो. आता भगवंताची शब्द आहेत, आता मी काय म्हणू? क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवदभिरवाप्यते. भगवान म्हणतात त्याला फक्त क्लेशच बोनस मध्ये मिळतो, दुःख. क्लेशोधिकतरस्तेषाम. म्हणून योगाची सुद्धा साधना करणं ही भगवंताच्या ध्यानासहित झाली पाहिजे. आता जी वेगवेगळ्या खेळातली खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय विविध खेळ, क्रिकेट सोडलं तर इतर खेळ जे आहेत, तर त्याच्यामध्ये आपण बघा त्या खेळाडूंचं त्यांची शारीरिक लवचिकता किती असते हो. त्यांची शारीरिक लवचिकता किती असते? ते पूर्णपणे आपले पूर्ण असं वाकून, पाठीमागे वाकून आपले पाय पकडतात,
ते पूर्ण सरळ पायाला असं उभ्या उभ्या एक पायाला वर आपल्या डोक्याला लावतात. शारीरिक लवचिकता किती असते. मग जर आपण भगवंताच्या ध्याना व्यतिरिक्त जर योगाभ्यास करत असू तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. धर्मसम्राट श्री स्वामी करपात्री महाराज शीर्षासन करत होते, पण कसं, त्यांचं पाऊण तास 1 तास शीर्षासन व्हायचं, तर शीर्षासनामध्ये ते सप्तशतीचा पाठ करत होते. आपले आसन, आपले प्राणायाम, आपलं ध्यान हे भगवंताशी जोडलेलं असेल तर आपली उन्नती होईल. योग सगुण भगवंताला न मानता सुद्धा योगाभ्यास करता येतो, पण ती स्थिती प्राप्त नाही होऊ शकत. तर गणपती भगवान सांगतात, राजा वरेण्या, प्राणायाम हा अनिवार्य आहे. प्राणायामाचा अभ्यास करावा. जशा प्रकारे सांगितला तसं त्याचा क्रम असावा, तशी तिची मात्रा असावी. गणपती अजून एक गोष्ट सांगतात की प्राणाचा रोध म्हणजे प्राणावर नियंत्रण हे अगदी सावकाश सावकाश झालं पाहिजे. एकदम केलं तर नुकसान होण्याची शक्यता आहे. श्वासावर नियंत्रण करायचंय, हळूहळू झालं पाहिजे. इथं उपमा देतात की जसं सिंह, हत्ती इत्यादी प्राण्यांना हळूहळू वश केल्या जातं. एकदम कोणी त्यांना नियंत्रणात आणत नाही, हळूहळू त्यांच्यावर आपला अधिकार जमवतात. तद्वत तसंच प्राणावर सुद्धा नियंत्रण करायचं असेल तर ते हळूहळू सावकाश त्याच्यावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. एकदम केलं तर नुकसान होतं. प्राणायामाने आयु वाढते, सामान्य गोष्ट आहे. आता लोक आश्चर्य करतात की महासाधू मोरया गोसावींचं आयु, त्यांची आयु 186 वर्ष, किती दीर्घ आयु. विशेष काही नाही, योग्यांना तर काहीच विशेष नाही. आपल्याला नियम बनवून दिलाय की तुम्हाला 24 घंट्यामध्ये एका दिवसामध्ये 26,000 श्वासोच्छ्वास घ्यायचे. त्यामधनं आपण प्राणायाम करून किती कमी करतो तेवढी तुमची आयु वाढते. भगवंताच्या आशीर्वादाने ज्या हिमालयाच्या पायथ्याला राहण्याचा योग भगवंतानी दिला, अनेक योगी, अनेक महात्मा, केदारनाथच्या जवळ तर अशी महात्मा आहेत. एक जर्मनीची टीम गेली केदारनाथला. तिथं त्यांनी असं ऐकलं होतं की ह्या योगी राजांचं ह्यांचं आयुर्मान 700 वर्ष आहे, 750-700. तर चकित झाले. त्यांनी त्या महात्म्यांकडे बघितलं, अत्यंत सतेज शरीर. ते म्हणले, आमचा तर विश्वासच होत नाही की 700 वर्ष. त्यांनी त्यांच्या शिष्याला विचारलं, त्यांचा जो निकटवर्ती शिष्य होता, शिष्याला विचारलं की खरोखर गुरुजींचं वय 700 वर्ष आहे का? तो शिष्य म्हणतो, मला नाही माहित, मी फक्त 300 वर्षापासून यांची सेवा करतोय. मंगलमूर्ती मोरया. जितकं तुम्ही श्वासावर नियंत्रण कराल तितकी तुम्हाला उच्च अवस्था. आयुर्मान वाढवणं मोठी गोष्ट नाहीये. प्राणायामाने होतं. प्राणायामामुळे खूप दिव्य शक्ती जागृत होतात, दिव्य सिद्धी प्राप्त होतात. आता समजदार साधक सिद्धीच्या पाठीमागे लागत नाहीत हे वेगळं सांगायला नकोच, पण प्राणायाम अनिवार्य आहे. प्राणायामाला पर्याय नाही. जर आपण श्वासावर नियंत्रण केलं तर आपलं मनोनियंत्रण होतं. अडचण आपली काय आहे? चांगलं किंवा वाईट हे आपल्यापैकी कळत नाही असं होत नाही कोणाला. सगळ्यांना कळतं चांगलं काय वाईट काय, कळतं पण वळत नाही. ते वळण्यासाठी मनोनियंत्रण लागतं. आपल्याला चांगलं काय वाईट काय हे कळून सुद्धा आपल्याला ते कशात कळतं, ते आपल्याला बुद्धीत कळतं. पण बुद्धीला जे वाईट कळतं त्या बुद्धीचं मन ऐकत नाही. म्हणून बुद्धीच्या शुद्धतेच्या अगोदर मनाची शुद्धी आवश्यक आहे. आणि मनोनियंत्रण, मनाची शुद्धी बिना प्राणायामाची होत नाही. प्राणायाम हे साधनेसाठी आवश्यक आहे. गणपती म्हणतात की योगाचा अभ्यास बघा, योगाने वेग येतो साधनेमध्ये. मी काल सांगितलं की भक्ती सर्वोच्च आहे, पण भक्ती सोबत जर योगाचा 0 लावला तर त्या अंकाला अजून किंमत येते. म्हणून गणपती स्वतः इथं उद्धृत करतात, योगेन यो मामुपैती तामू. मी त्याच्यावर आशु शीघ्रम
प्रसन्ना अहम भवती. सांगण्याचं तात्पर्य काय? योगाच्या अभ्यासाने शीघ्र साधनेमध्ये वेग येतो आणि भगवंताची प्राप्ती होती आणि तो मला प्रिय आहे असं गणपती स्वतः म्हणतात. बर, पण साधन करण्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे. अर्थात मी आता म्हणलं भगवंताची गोडी लागायची आहे तर भौतिक गोष्टींमधली गोडी व्यावृत्त झाली पाहिजे, ती नष्ट झाली पाहिजे, त्याच्यानंतर भगवंताची गोडी लागते. आणि भगवंताची जर गोडी नसेल तर भगवंत बघा कर्माने भगवंताला वश करून घेता येत नाही, ज्ञानाने भगवंताला जाणता येतं पण वश करता येत नाही. भगवंताला जर वश करायचं असेल तर भक्ती हाच उपाय आहे, त्याची गोडी लागली पाहिजे. आणि गोडी लागण्यासाठी भौतिक वस्तूंमधली गोडी हटली पाहिजे. इथं भगवान गणपती वर्णन करतात की कुठल्या कुठल्या प्रसंगांमुळं भौतिक वस्तूंमधली गोडी हटते. गणपती म्हणतात अधिदुःखं च वैराग्यम भोगाद वैतृष्ण्यमेव च गुरुप्रसाद सत्संग उपायास्तज्जयेऽमि. गणपती म्हणतात सगळ्यात पहिला हेतू अतिदुःख. संतांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हा हेतू निश्चित दिसणार. इतकं दुःख प्राप्त झालं की वेड लागून गेला भगवंताच. अतिदुःखम. त्यानंतर वैराग्यम, विरक्तता मनामध्ये उत्पन्न झाली. मग ती वेगवेगळ्या हेतूंनी उत्पन्न होते. आता त्याचा विचार आपल्याला थोडा अवकाश नाही. भोगाद वैतृष्ण्यम. आयुष्यभर भोग भोगल्यानंतर एक विवेक जागृत होतो की ह्याच्यामध्ये आता ह्याची इच्छा नाही राहिली, सगळं भोगून घेतलं. हे भोगल्यानंतर सुद्धा शांती मिळत नाही ह्याचा विचार निश्चित माझ्या बुद्धीमध्ये प्रकाशित झाला, स्थिर झाला, दृढ झाला. भोगात वैतृष्ण्यमेव च. त्यानंतर गणपती म्हणतात सत्संग. सत्संग सत्संग करता करता लक्षात येतं की आपल्याकडं सर्व काही असून आपण दुःखी आहोत आणि संतांकडे काही नसताना सुद्धा ते सुखी आहेत. त्यांच्याकडे अशी कुठली गोष्ट आहे त्या वस्तूचा शोध घेण्याचा विचार, त्याची पात्रता, त्याची योग्यता मनामध्ये यायला लागते. आणि शेवटी राजमार्ग सांगतात. राजमार्ग, शॉर्टकट. दोन गोष्टी आहेत, एक हार्ड वर्क मेहनतीने आणि दुसरं स्मार्ट वर्क. बरोबर. तर इथं राजमार्ग सांगतात. गुरुप्रसाद, गुरूंच्या प्रसादाने. 12व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायाच्या प्रारंभीच्या गुरुस्तुतीमध्ये माऊलींचं जे सुंदर वर्णन आहे, अद्वितीय. गुरुच्या प्रसादाचं काय महत्व आहे, त्याचं काय फळ आहे, खरोखर सांगतो मला तरी अजून तशी गुरुस्तुती अजून मिळालेली नाही. मनामध्ये वासनांचा, विकारांचा जो फैलाव आहे त्याच्यामुळं आपल्याला वैराग्य होत नाही. भागवताच्या सुद्धा सप्तमस्कंदामध्ये नारद पांडवांना उपदेश देतात. त्यावेळेस ते सांगतात की तमोगुणाला रजोगुणाच्या अभ्यासाने जिंकावं, रजोगुणाला सत्वगुणाच्या अभ्यासाने जिंकावं आणि सत्वगुणाला त्याचं आचरण करता करताच ते जिंकून जातं. पण राजन, या सर्वांचं जिंकणं एतत् सर्वं गुरु भक्त्या पुरुषो ह्यंज साजयेत. गुरुभक्ती जर केली तर हे अनायास त्यांच्यावर विजय प्राप्त होतो. माऊलींचे शब्द फार सुंदर आहेत. विषय व्याळे मिठी दीधली अनुठी ताटी, ते तुझिया कृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणा ते ताप पोळी, कैसे निवो शोक जाळी. जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे. सेवका तुझे निसनेहाळे, सोहम सिद्धी लळे. पाळीसी तू आधार शक्तीची या अंगी,
वाढवीसी कौतुकी हृदया काश पालखी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेववीसी 17वीची स्तन्य देसी अनाहताचा हल्लर गासी समाधी बोधे निजवीसी बुजावूनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरुची एक कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयात अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणून अंबे श्रीमंते निज जनक कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी इतकी अद्भुत योग सुखाची इथं जे योगाचं आपण वर्णन ऐकतो आहोत ते सगळी सिद्ध्या योगाची सोहम सिद्धी योगाची समाधी एका गुरुप्रसादाने प्राप्त होते नुसत्या सिद्ध्या प्राप्त होतात का नाही प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी अहम ब्रह्मास्मी ही वेदांताची वृत्ती निश्चित होऊन जात दृढ होऊन जात महाराज आम्ही विकारांवर विजय नाही प्राप्त करू शकत माऊली तेच म्हणतात विषय व्याळे मिठी विषारी साप विषयांचे त्यांना निर्विष करून टाकते कोण गुरुकृपा गुरुप्रसाद अगदी सुंदर गोड वर्णन आहे गणेश गीतेचं उद्या आपण त्याचा उद्या फार मार्मिक आणि सर्वोच्च साधनाचं रहस्य उद्या भगवान गणपती उघडणार आहेत म्हणून उद्या खरोखर जे भाग्यवान असतील ते उद्याच्या प्रवचनाचा लाभ घेतील अगदी सुंदर आणि साक्षात साधनाचं वर्णन केलेलं आहे आपण जे आसन प्राणायामांचं वर्णन आता ऐकलं ते बहिरंग साधन आहेत आणि उद्या अंतरंग साधनाचं वर्णन भगवान गणपती करत आहेत सर्वांनी श्रवणाचा लाभ घेऊन गणपती भगवंताचे आशीर्वाद ग्रहण करावेत मंगलमूर्ती मोरया परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की श्री मंगलमूर्ती मोरया श्री मंगलमूर्ती मोरया सूचना आदित्य तात्याराव पाटील असं नाव सांगणारा साधारण 4 वर्षाचा मुलगा या स्टेजवर झोपून आलेला आहे मुलगा रडतोय त्याच्या पालकांनी स्टेजवर येऊन त्या मुलाला घेऊन जावं आदित्य तात्याराव पाटील आणि बाजूला सेवा केली आहे अशा सेवेला बोलण्याने निरोगी आयुष्य द्यावा आणि सेवा करून घ्यावी अशी मी त्यांना प्रार्थना करतो आणि गावातले सामाजिक कार्यकर्ते शरणराव लुलावत त्यांना मी विनंती करतो की आजच्या सेवेचं मंगलमूर्ती मोरया मनोगाणवत्या तयोर्येन लब्धं हि दृष्ट्या सुतत्तं सदा तं भजे मोरया मोरया साधुवर्यम उत्सवाचा आज 3रा दिवस आहे तसं म्हणायला गेलं तर 4 दिवसाची परंपरा तर आज हे प्रवचन तसं या सत्रातलं शेवटचं प्रवचन आहे पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही जास्त वेळ देऊ शकलो नाही अत्यंत श्रवणीय असा विषय आहे तेव्हा ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करू हे आज मी मोर्याला साक्ष ठेवून शब्द देतो त्याचा आपण मान राखाल आणि आमच्या बोलवण्याला अनुसरून परत हा कार्यक्रम आपण इथं आयोजित करू अर्थात 7 दिवसाचं पाहिजे तर सत्र करू देवस्थान नेहमी उत्सुक आहे तेव्हा मी आपला जास्त वेळ न घेता देवस्थानचे माजी 2 नंबर ट्रस्टी श्री सुभाष